नमस्कार सर्वांना, मी अमृता आपल्या अमृतावारे ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर कालच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगितलं की मी तांदूळ वगैरे भरलेले आहेत, माझे संपलेले होते, तेल तांदूळ आणि किराणा सामान वगैरे आणले। तर तांदूळ आणलेले आता त्याला चाळणी मारून ठेवायचे आणि तांदूळ वर्षभर चांगलं टिकवण्यासाठी त्यातमध्ये जाळे आळ्या होणार नाहीत, किडे होणार नाहीत, काहीच होणार नाही याच्यासाठी म्हणजे हे गुजराती लोक आहेत का, मी गुजरातमध्ये राहते, तर इकडचे हे लोक काय करतात ते मी तुम्हाला सांगते। आणि हे असं काही नाही, हे म्हणजे यांचे पूर्वज म्हणजे यांच्या जुन्या बायका सुद्धा हाच उपाय करायचे तांदूळ आणि गहू स्टॉक करून ठेवताना, की जेणेकरून त्याला आळ्या लागू नये, किडे लागू नये आणि ते चांगलं राहावं। तर बोरिंग पावडर लावतो किंवा त्यातमध्ये काही ते इंजेक्शन फोडतात, ते गोळ्या टाकतात, तर ते केमिकल टाकून आपल्या शरीराला नुकसान करून घेण्यापेक्षा काय असं म्हणजे खूप छान एक आयडिया आहे। आणि मी वर्षानुवर्ष ते करते, असंच मी स्टॉक करते तांदूळ आणि गहू। माझ्या सासूबाई पण तसंच करतात। आता 13 वर्ष झाले मी इथं लग्न होऊन येऊन इथं, तेव्हापासूनचा माझा एक्सपिरियन्स आहे। मला आता मौका भेटलाय सगळ्यांना सांगायचा, सगळ्यांसोबत शेअर करायचा, म्हणून सांगते मी। तर आता माझे तांदूळ येऊन पडलेले आहेत कालच, पण मला वेळच नाही भेटला त्याला चाळायला। आता मी त्याला चाळणार, व्यवस्थित नीट करणार आणि ते स्टॉक करून ठेवताना त्याला दिवेल लावून ठेवणार। दिवेल म्हणजे काय, तर एरांड्याचं तेल। एरांड्याचं तेल तांदूळ आणि गव्हाला लावायचं। एरांड्याचं तेल असं आपल्या पोटाला चांगलं असतं, शरीराला चांगलं असतं, थंड असतं, त्याच्यामुळे ते थोडंफार पोटात जरी गेलं तरी काहीही प्रॉब्लेम होत नाही। गहू सुद्धा मी वर्षाचे एकदम स्टॉक करते आणि नीट करून व्यवस्थित साफसूफ करून एअरटाईट ड्रम मध्ये दिवे लावूनच ठेवत असते। तो व्हिडिओ सुद्धा मी पोस्ट केलेला आहे, मार्च मध्ये पोस्ट केलेला, सापडून जाईल आपल्या प्रोफाईल वरती तुम्हाला। गव्हाला तेल लावलेलं साफ करून ठेवलेलं। नको आवाज करू पिल्लू। आणि आता तांदूळ सुद्धा ठेवायचे, संपलेले माझे तांदूळ, तर तांदूळ सुद्धा दिवे लावूनच ठेवणारे। फार काही तेल लागत नाही त्याला, 1-1.5 वाटी जितकं लागतं एक गोणीला, 25 किलोला दीड वाटी, 1-1.5 वाटी भरून लागेल। गव्हाला थोडं जास्त लागतं कारण गहू ऍब्झॉर्ब करतात दिवेल, तसं तांदूळ नाहीत करत, त्याच्यामुळं असं कसं लावायचं, काय लावायचं, किती प्रमाणात लावायचं ते मी सांगते, व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला। त्याच्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर मला तरी असं वाटतं की सगळ्याच गोष्टी आपण आईकडून नाही शिकत, सासूकडून पण खूप साऱ्या गोष्टी शिकतो। मी पण खूप साऱ्या गोष्टी सासूकडून शिकले, कारण आईकडे होतो ना तेव्हा लहान असतो आपण, आणि त्याच्यानंतर शाळा कॉलेज वगैरे चालू होतं आणि सगळं म्हणजे संसारासाठी, जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या गरजेच्या गोष्टी शिकणं राहून जातं। तर मी लग्नानंतरच इकडे आल्यावर सगळं काही शिकले। तेव्हा या गोष्टी मला आवडायच्या नाही आणि तेवढं काही विशेष वाटायचं नाही, पण त्यानंतर गेल्यानंतर आणि सगळी जिम्मेदारी जबाबदारी आमच्यावर पडल्यानंतर मला या गोष्टींचं महत्त्व कळायला लागलं आणि आता तर खूपच जास्त समजलेले। तर बघा, आता मी तांदूळ सगळे व्यवस्थित चाळून घेतले, नीट करून घेतले। तसं नीट करायला काही घाण नसते या तांदळामध्ये, पण चाळणी मारून घेतली यांना। तर कालचा व्लॉग मी आता आज कंटिन्यू करते, म्हणजे आज दुसऱ्या दिवशी सकाळी 9 नाही वाजलेले, अजून 8 वाजून गेलेले आहेत आणि आता कंटिन्यू करते। कारण काल आपल्या शारीरिक कलेक्शनमध्ये परत मी कलांजली पैठणी आणली, तर त्याच्या बुकिंगसाठी खूप फोन आणि मेसेजेस यायला लागले, तर त्या चक्करमध्ये मला उशीर होऊन गेला। आणि नंतर चाळणी तर मारून नीट करून ठेवले तांदूळ, पण मग त्याला तेल लावायचं राहून गेलं, दिवेल लावायचं, म्हणून मग म्हटलं जाऊ द्या आता सकाळी आज आमचं 9 वाजता सोसायटीचं पाणी येतं, त्याच्यानंतर पाणी आल्यानंतर गरम पाण्यात भांडी कपडे किंवा मागची पाण्यातली कामं करून घेते। मग म्हटलं पाणी यायच्या आधी आणि आंघोळीच्या अगोदर तांदळाला तेल लावून घेऊया। तर तेल म्हणजे आपलं हे दिवेल आहे, ही बॉटल कायमस्वरूपी माझ्या घरी असतेच। हे आपलं कस्टर्ड ऑइल म्हणजे एरांड्याचं तेल आहे हे, आणि तुम्ही सर्च करू शकता गुगलला वगैरे। तब्येतीसाठी, आपल्या शरीरासाठी अजिबात हानिकारक नाहीये, उलट चांगलंच आहे। तर हे जे कस्टर्ड ऑइल आहे हे मी गव्हाला लावलं, 2-3 बॉटल आणल्या होत्या मार्चमध्ये, गव्हाला लावलं, तांदळाला लावलं आणि शिल्लक राहिलेलं ठेवलं होतं हे। तर आता ह्याला मी गरम करून घेते, हलकं गरम करते। हे कस्टर्ड ऑइल ना जरा घट्ट असतं, त्याच्यामुळे याला थोडं हलकं कोमट करून घ्यायचं आणि नंतर लावायचं, म्हणजे ते चांगलं लागतं। तर आता मी थोडंसंच लावते, कारण 3-4 किलो तांदूळ वरती ठेवणार आहे, कारण त्याला काय आपल्याला तेल लावायची गरज नाही, ते असं पण महिन्याभरामध्ये संपून जाते, म्हणजे ते महिनाभरात काय तांदूळ लगेचच खराब होत नाही। तर आता हे तेल लावल्यानंतर तांदूळ 1 ते 1.5 वर्ष, 1.5-2 वर्ष सुद्धा चांगले राहतात। गहू माझे एक वेळेस 2 वर्षापर्यंत चांगले राहिले होते, माझा एक्सपिरियन्स आहे म्हणून सांगते मी तुम्हाला एवढं कॉन्फिडंटली। आणि वर्षानुवर्ष आम्ही हेच करतो, आणि गुजरातमध्ये तर ही परंपरा आहे, सगळेच लोक दिवे लावूनच ठेवतात गहू आणि तांदूळ, मी पण असंच करते। तर आता तुम्हाला दाखवते, बघा हे दिवेल मी इथं ठेवलेले, थोडंसंच घेतलेले मी, अजून थोडंसं टाकते, कारण शिल्लक पण राहिलं तर परत रिटर्न टाकून ठेवू शकतो आपण। हलकं कोमट करायचं, जास्त काही करायचं नाही, कारण हे असताना थोडंसं घट्ट असतं, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं करून घ्यायचं हलकं कोमट। आणि त्याच्यानंतर कसं लावायचं ते मी तुम्हाला दाखवते। तर घरातलं पोछा वगैरे झाला, बाहेरचा ओटा आज पुसूनच घेतला, काही धुवून घेतला नाही, बघू शकता गेटच्या बाहेर पाणी टाकून घेतलं
इकडचं सगळं झाडून पुसून वगैरे घेतलं आणि आंघोळ बाकी असल्यामुळे देवपूजा बाकी आणि सकाळी सकाळी म्हटल्याला तेल लावून घेऊया. तर हे गहू नीट करून ठेवलेले चाळणी मारून आणि त्या बकेटमध्ये मला स्टोअर करायचे कारण त्याचं झाकण चांगलं आहे. ड्रम पण आहेत पण ड्रम जरा खूपच जास्त मोठे आहे म्हणून. तर मग इथं तेल पण घेतलेले या पाटीत घेऊन थोडं थोडं तेल लावणार आहे. ते कसं लावते ते मी तुम्हाला दाखवते, त्याच्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा. तर आता मी हे चाळून घेतलेले तांदूळ आहेत ना एका पाटीमध्ये थोडे थोडे घेणार आणि त्याला थोडं थोडं तेल लावणार. तर व्यवस्थित तेल त्याच्यामध्ये हे कोमट केलेलं दिवेल घेऊन घ्यायचं. 1-1.5 पळी जितकं घेतलेले, छोटी पळी आहे ही. आणि व्यवस्थित हाताने चोळून चोळून घासले ते एकमेकांना तांदूळ, त्याच्याने ते व्यवस्थित लागलं जातं. आणि तांदूळ हलके काळपट दिसत आहे कारण ते जुने घेतलेले. आम्ही नवीन तांदळाचा भाटणा खूप चिकट होतो आणि चांगला होत नाही. जुने थोडे महाग पडतात 4-5 रुपये रेटने, पण चांगले राहतात म्हणून जुने घेतलेले. तर व्यवस्थित अशा पद्धतीने ह्याला तेल लावून घ्यायचं आणि नंतर मग हे भरून ठेवायचे. तर तुम्हाला काही याच्यामध्ये डाऊट असले तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा, मी तुम्हाला सांगेल कसं करायचं काय करायचं ते. तर काही जास्त वेळ लागत नाही, 2 मिनिटामध्ये अगदी हे तांदूळ हे जे तेल आहे ना ते तांदळाला लागतं आणि छानपैकी मिक्स पण होऊन जातं. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.